हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लेस. माझ्याकडे जे लेस आहेत त्या लेसचे कलेक्शन, तसेच त्या कोणत्या पद्धतीच्या घ्यायच्या, ब्लाऊजला लेस लावताना आपण कोणकोणत्या प्रकारच्या घेऊ शकतो, त्याचा कशाप्रकारे वापर करू शकतो आणि कशा टेक्स्चरमध्ये त्या लेस असल्या पाहिजेत, हे सर्व काही आज आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच कालच्या व्हिडिओमध्ये जे पेपर पॅटर्न आपण काढले होते प्रिन्सेस कट ब्लाऊजचे, ते ब्लाऊज पीसवर कसे ठेवून कसे कटिंग करायचे तेही आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्या अशा पद्धतीच्या नॉड असतात, जे पाठीमागच्या साईडला जे बांधायला लागतात, पहिल्यांदा आपण रोज गोल्ड, आता ज्या नवीन कॉपरमध्ये डिझाईन जे आलेले आहेत काठपदराच्या साड्यांना, त्याला गोल्डन लेस ही सूट होत नाही. त्यासाठी कलर व्यवस्थित दिसत नाहीत ते एकमेकांमध्ये. त्यासाठी तुम्ही अशी रोज गोल्डमध्ये असा कलर तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तो काठांच्या जे काठ असतात, जे काठांचे कलर असतात रोज गोल्डमध्ये, कॉपरमध्ये, ते त्याला सूट होतात. आणि हे जे नॉड आहेत, हे नॉड वरील बाजूने गोल्डन आणि खाली आतील बाजूने डार्क असे कलरचे आहेत. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा त्याला असा टच आलेला असतो. खूप छान दिसतात ह्या नॉड आणि बांधायलाही खूप घट्ट अशी त्याची गाठ बसते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. प्रत्येक कलरनुसार जर तुम्ही अशा पद्धतीने जर नॉट घेतला तर ब्लाऊजला एकदम छान असा लुक तयार होतो. अशा खूप वेगवेगळ्या कलरच्या आपल्याकडे नॉड अशा ठेवावं लागतात, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवताना ते वेगवेगळ्या कलरच्या तुम्हाला वापरता येतील. तसेच हे जे साखळी लेस आहे, साखळी टाईप, त्याला वरच्या साईडला जे गोल्डन वर्क आहे तुम्ही बघू शकता, ते एकदम हे साखळी जी प्लेन घेण्यापेक्षा अशा पद्धतीने गोल्डन टच असलेला अशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही हे ठेवू शकता. आणि वेगवेगळ्या डिझाईन करून तुम्ही हा लेस जर त्याच्यावरती जर लावल्या तर खूप छान असे ब्लाऊजचे पॅटर्न तयार होतात. आणि कलर वाईज लेस वापरल्यामुळे ब्लाऊजला एक वेगळाच लुक येतो, एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि आपण जास्त करून पॅचवर्क ह्याच्यामध्ये करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर लेस लावल्या तर भरपूर अशा काही आपल्याला शिलाईचे रेट भेटू शकतात. आता आपल्याला ही अशी फ्लॉवर लेस आहे, ही अशी हाफ फ्लॉवर डिझाईन आहे. हे तुम्ही एकमेकाच्या समोर जर तो करून जर व्यवस्थितरित्या लेस जर डिझाईन वाईज लावली तर एकदम व्यवस्थितरित्या खूप छान अशा ब्रॉडमध्ये लेस तयार होऊन, डिझाईन तयार होऊन आपण डिझाईन बनवू शकतो. आणि ह्या लेसची क्वालिटी बघितली तुम्ही, एकदम खूप छान आहे या लेसची क्वालिटी. असे जाडमध्ये आहेत आणि लूज जास्त असतात, खूप धागे निघालेले असतात त्याचे. या पद्धतीने पण लेस घेऊन काही उपयोग नाही आपल्याला. हा जो आहे तो गोट आहे, आपल्याला जो गोट मारायला लागतो तो रेडीमेड गोट आहे. हा रेशमी दोऱ्यांचा गोट आहे हा पुढील बाजूने. त्यामुळे एकदम छान असे गोटचे डिझाईन तयार होते. जर आपल्याला रेडीमेड गोट बसवून जर व्यवस्थितरित्या दिला तर खूप छान डिझाईन असे तयार होतात. ही गोल्डन कलरच्या पण अशा भरपूर काही डिझाईन व्हरायटी ठेवावं लागतात, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला असे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही वापरू शकता. हे झिगझॅगमधली आहे, ह्याला एक वेगळीच चमक आहे, एक वेगळी शाईन आहे याच्यावरती. मोत्यांमध्ये आता ही नवीन प्रकारची लेस आलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरची फ्लॉवर आहेत, मल्टी कलरची फ्लॉवर आहेत. ते खूप छान दिसतात.
डिझाईन केल्यानंतर त्याच्यावरती. आणि ही जी आहे ती फ्रिलची लेस आहे. ही आपण खालील बाहीच्या साईडला खालील बाजूस लावू शकतो. हा पण कॉपरमध्ये एक नवीन डिझाईन आहे, वेगळी डिझाईन आहे. कॉपरमध्ये तुम्ही 2-3 प्रकारच्या लेस ठेवू शकता. ह्या गोल्डनमधल्या आहेत. असे 4-4चे पॅक तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला हे होलसेल दरामध्ये खूप छान बसतात. आता आपण बघणार आहोत काल जे पेपर पॅटर्न केले त्याचे ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने ते पेपर पॅटर्न टाकायचे आणि ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा. तर बंद बाजू आपल्याकडे घेतलेली आहे. आपण पहिल्यांदा पाठीचा भाग अशा पद्धतीने ठेवून गळ्याची बाजू बंद बाजूकडे करून जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसे त्या पॅटर्नच्या बरोबर लेवलमध्ये आपल्याला कुठेही कमी जास्त करायचे नाही. आहे असे पॅटर्न आपले आखून घ्यायचे आहे. इथे तुम्ही गळा हा हे आखू शकता, नाहीतर शोल्डरचा सरळ घेऊन तुम्ही गळ्याचा शेपही बदलू शकता. आता आपल्याला फ्रिन्स कटचं फ्रंटचा मुंडा टाकायचा आहे. तो जो काचपट्टी बटनपट्टीचा जो भाग असतो तो एकदम स्ट्रेटमध्ये ठेवायचा, म्हणजे तो वरील बाजूस हा बाकीचा जो आकार असतो ह्याचा थोडासा क्रॉसमध्ये असतो. त्यामुळं तो काचपट्टी बटनपट्टीचा भाग जर स्ट्रेटमध्ये ठेवला तर हा मुंड्याचा भाग एकदम व्यवस्थितरित्या बसतो. आणि आपल्याला उंचीला अर्धा ते पाऊण इंच वाढवायचा आहे. आणि आपल्याला जे प्रिन्स कटचा दुसरा भाग जिथे जोडायचा आहे तिथे आपल्याला अर्धा इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. आणि बाकीचा भाग आहे असा पेपर आपला ड्रॉ करून घ्यायचा आहे पिसावरती. त्यानंतर आता आपल्याला जो आपण प्रिन्स कटचा दुसरा भाग जो जोडतो तो आपल्याला आहे असा ह्याच्यामध्ये कुठेही वाढीव आपल्याला द्यायचं नाही. आपल्याला आहे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसतो आणि यामध्ये जास्त ब्रेसपट्टी आहे, पण विदाऊट ब्रेसपट्टीचा आपला प्रिन्स कट आपण करत आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप असे काही पट्ट्या काही जोडावं लागत नाहीत आणि त्याचे 1-2-4च पार्ट फक्त आपले निघतात आणि व्यवस्थितरित्या हा ब्लाऊज सुटसुटीत असतो आणि बसतोही व्यवस्थित फिटिंगला. शिवण्यासाठी अगदी सोपा आहे हा ब्लाऊज. आता आपण बाहीचे ड्राफ्टिंग आखून घेणार आहोत. इथे तुम्ही वरील मुंड्याचा आकार दिल्यानंतर तुम्ही इथे बाहीची उंची कमी जास्तही करू शकता. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही उंची जर ठेवून जरी तुम्हाला बाहीचे काही वेगळे पेपर पॅटर्न काढावं लागणार नाही, तुम्ही अशी मुंड्याची पेपर पॅटर्न जरी आखून घेतला तर इथे तुम्हाला हवी तेवढी उंची तुम्हाला कमी जास्त करता येते. अशा पद्धतीने आपले प्रिन्सेस कटचे ड्राफ्टिंग आखून झालेले आहे. आता हे आपण कट करून पुढील भागात स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला थोडा तरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.